कार्यालय धुमाळ अहिनवे शुभविवाहाची सुरुवात चैतन्य मंगल कार्यालय ठिकाणी धुमाळ अहिनवे चैतन्य गार्डनमध्ये साखरपुडा थोड्याच वेळात सुरुवात होत आहे। सर्व मान्यवरांचं अहिनवे परिवार आणि धुमाळ परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत, शुभ स्वागत आहे। कैलासवासी हनुमंत गहिनाचे अहिनवे यांचे नातू व सौ रेश्मा व श्री दत्तात्रय हनुमंत अहिनवे यांचे सुपुत्र यांचा साखरपुडा आणि टिळ्याचा समारंभ संपन्न होतोय। चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी वधुराणी वैष्णवी सौभाग्यवती ज्योतिताई व सन्माननीय श्री सुदाम देवराम धुमाळ यांची ही सुकन्या वधुराणी आणि वरराजाचं शुभागमन चैतन्य लॉन्स मंगल कार्यालयामध्ये झालेलं आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, शुभ स्वागत करून सकाळच्या सत्रात संपन्न होणारा विवाह सोहळा सर्व मान्यवरांना नम्र निवेदन, आपण कृपया सर्वांनी चैतन्य लॉन्स मंगल कार्यालयाच्या विवाहमंचाच्या समोर स्थानापन्न व्हायचं आहे। आपले कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अर्थातच अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध असलेले दोन गणपती यांचा अधिष्ठान या भूमीला लाभलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा अर्थातच कपर्दिकेश्वराच्या प्रांगणामध्ये संपन्न होणारा हा विवाह सोहळा अर्थातच साखरपुडा आणि टिळ्याच्या समारंभाच्या निमित्ताने धुमाळ परिवार आणि अहिनवे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित होत आहात। सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करून गणेश पूजनासाठी मी अहिनवे परिवाराकडून विनंती करतो, सन्माननीय श्री वसंत भाऊसाहेब फापाळे हॉलचे काकाश्री, कृपया आपण पुढे असाल तर स्वागत आहे। बाहेर निघून जायचे, बाहेर निघून जायचे। चला, वारंत्री मंडळी मंजूळ असं वाद्यगान सुरू करा। साखरपुड्याची ताटावून महामंचाच्या प्रवेशद्वाराकडे येत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। प्रवेशद्वारामध्ये काय झाले पाहते ते साखरपुडे कृपया आपण महामंचाच्या समोर यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गणेशाचं पूजन संपन्न करत आहोत आणि धुमाळ परिवाराकडून विनंती आहे, सन्माननीय कैलास साहेबरावचे आदर मान्यवरांना नम्र निवेदन आहे, आपण गणेश पूजनासाठी या ठिकाणी यायचंय। मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे। सन्मानपती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवघारी जोजे असं गणेशाचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं। यानंतरचे सूत्र सन्माननीय काकाश्री आपल्याकडे। श्रीगंडचंदनं देवीगंगाडो सुमनरं विलेपनः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताभ्यो नमः। गणपतीच्या पायावरती पाणी सोडून द्या, दोघांनी हात जोडा। नमस्ते गणपतये तमेव वा विघ्नोचन ब्रह्मानंद सच्चिदानंद दिव्यसी प्रत्यक्ष ब्रह्मासी ज्ञानमय विज्ञानमयसी सर्व जगती दत्त तुझायते सर्व जगती दत्त येते उमेर आपण छत्राणी वाकप्रदाणी शिनादाद अवचोदारदाद सर्वतो पाही बाई समदाद वा वाडवय सो चिन्मया कंद सो ब्रह्ममया वा सच्चिदानंद दिव्यसी प्रत्यक्ष ब्रह्मासी ज्ञानमय विज्ञानमयसी
सर्व जगदिदं तत्वजायते. अगरबत्ती पेटवायची आणि गणपतीला ओवाळून त्या बाजूला ठेवायची. भूमिरा मोनलो निवा चतुरानी वाकप्रदानी कृणदतीता देहत्रयतीता चंद्रमास ब्रह्मा श्रमे गणादी गुरुचाय वर्तदादी तदनंतरम अरदिंदुर सुतंतारेण रूपम ककार रूपम आकार मध्य रूपम नादा छंदा कार्य निर्विघ्न पार पडो. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागर अज्ञानत बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगै देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गणमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपतीच्या पायाला हात लावायचा. धन्यवाद. यानंतर सुपारी फोडण्यासाठीच्या मान्यवरांचा मान्य धोंडीभाऊ ज्ञानेश्वर धुमाळ मान्यवरांना नम्र निवेदन आहे. आपण सुपारी फोडण्यासाठी काकांच्या समवेत त्याचे तांबे सरपंच ओतूर ग्रामपंचायत आणि धुमाळ या परिवारामधला साखरपुडा या ठिकाणी संपन्न होत आहे. दोन्ही परिवाराचे नातेवाईक मित्र परिवार आपतेष्ट या ठिकाणी उपस्थित सर्वांचं त्या दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करते. प्रथमतः थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज खूप कार्यक्रम असल्यामुळं थोडीशी जायची गाय असल्यामुळं प्रथम या ठिकाणी थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा क्षमस्व. ह्या दोन्ही नववरांचं जे काही पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं अशी या ठिकाणी मी ओतूर सकल ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत ओतूरचे उपसरपंच प्रशांतभाऊ डुंबरे असतील, त्याचबरोबर सभापती विशालभाऊ तांबे असतील, सीतारामदादा ढमाले असतील, सुमित कांबळे असतील, सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी या वधूवराला शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. झालेला आहे. मान्यवरांचं शुभागमन होत असतानाच माननीय श्री देवरामजी लांडे पाटील, सन्माननीय गोविंदजी तांबे, सन्माननीय आमचे दाजी शिवाजी शेट्टी ओम गणाध्यक्ष गणापूज गणदेव ओम गणाध्यक्षं गणपूजनं समर्पयामि. गणपती बाप्पा मोरे मंगल मूर्ती मोरे. ही सुपारी घ्यायची. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सन्माननीय कांबळे, त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विशालजी तांबे आपण या ठिकाणी उपस्थित झाला. दोन्ही परिवाराच्या वतीने आपला हार्दिक स्वागत. कृपया आपली पूर्वतयारी झाली असेल तर आपण मंगल कार्याच्या प्रवेशद्वारामध्ये जायचं आहे. निमित्तानं आपण सर्व पै पाहुणे उपस्थित राहिला. प्रथमतः मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. चिरंजीव आचार्य सर्व श्री रेश्मा दत्तात्रय हनुमंत आयनवे, तसेच श्री सौकांश वैष्णवी ज्योती व सुदाम देवराम धुमाळ यांची सुकन्या आज सर्वांच्या साक्षीने साक्षीकरण संपन्न होत आहे. या दोन उच्च विभूषित अथर्व आणि वैष्णवी यांचा साक्षीकरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या निमित्त मी या दोन्ही नववधूवरांस या साक्षीकरणानिमित्त शुभेच्छा देतो. तसेच या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आज आळेपिंपळवंडी गटात कामांची उद्घाटन असल्यामुळे दादा येऊ शकले नाही. मी दादांच्या वतीने या दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सन्माननीय सचिनजी घोलक. त्याचबरोबर प्रबोधनकार व्याख्याते आणि यूट्यूबवरती विविध व्हिडिओ जे पाठवत असतात असे प्रवचनकार प्रबोधनकार व्याख्याते माननीय श्री ज्ञानेश्वरजी मिडगुले आपण या विवाह मंगल प्रसंगी उपस्थित आहात. आपल्याही दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांचं मनामध्ये स्मरण करा. श्रीमंत महागणपती इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो. ओम नमः.
महापूजयामी समर्पयामी कलशावरती सोडून द्या वरुणस्तंभनमसी सोरसोसी ऋतसदनमसी कलशाला अक्षता सोडून द्यायच्या ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः पूजयामी समर्पयामी हरिद्रकुमारं समर्पयामी ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः श्री गंधचंदनं दिगंधार गंधावरं इकडे बसू ओम शांति सुखी अभिगमस्तु यद्भावकल्याणमस्तु प्रतिगमस्तु कल्याणमस्तु सर्वमंगलमंगले शिवे सदानंदसाधिके शरणं गौरी नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते इकडे राहू दे इकडे नको घेऊ ठेव तिथं आणि तिथं बस मला महिलांचे नाव सन्माननीय भरतजी आहे कृपया पाठायशी संपर्क साधायचा आहे व कुरकुरे सन्माननीय अश्विनजी आदर सन्माननीय प्रेमजी गावडे सन्माननीय सुनीलजी नरवडे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे सुवासिनींचा सेट घ्या 5 सुवासिनी एकत्र ऑप्शन करा सन्माननीय वैभवजी हिंगे सन्माननीय योगेजी जगताप सन्माननीय धीरजी शेटे आपण या निमित्ताने उपस्थित होत आहे सर्व मान्यवरांचं अहिनवी परिवार आणि धुमाळ परिवाराच्या वतीने हार्दिक उपतालुका बागडोळे त्या समाजाची सेवा घडवून अशा प्रकारच्या आगाऊ सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना त्या माझ्याबरोबर आलेले आमच्या धामणी गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय विशालभाऊ बोराडे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रजी आम्हा पाडगाणा सोसायटीचे व्हाईस चेअरमन पिराजी शेठ कुरकुटे त्याचप्रमाणे लोणी गावच्या उपसरपंच स्वातीताई वाळूज या सर्वांच्या वतीने या दोघांना आपण त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि वरराजाची पूर्वती जी आहे नव्हे त्याचबरोबर मनोहरजी डोंगरे मुंबई परिसरातून स्वातंत्र्य मंडळी आपण गेटवर जायचं आहे सन्मान्य सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यभर्गदेवश्रीमयी यो यो न प्रचोदयात् ग्रामदेवतेचं स्मरण करा गुरुचं स्मरण करा मातृपितृदेवतेचं धर्मासी वरुणदेवता किंवा महापूजाकारं समर्पयामि सन्माननीय विशालजी बोराडे सन्माननीय संतोषजी मुंडे सन्माननीय रोहिदाजी शिंदे सर सन्माननीय खंडूशेठ गोरडे सन्माननीय मेजर सुभाजी पालेकर सन्माननीय प्रशांतजी कुटाणे सन्माननीय बाळासाहेब गगन धुमाळ सन्माननीय तानाजी देमगिरी धुमाळ सन्माननीय जो स्नेहातील संबंध आहे आणि त्या संबंधातून ते धुमाळबरोबर बोलायचंच काम नाही की अशा दुष्काळी भागामध्ये पूर्वीचा काळ आणि त्या काळामध्ये शेती संपन्न पिंकू व्हायची आणि मग आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत असताना आई वडिलांना जो त्रास झाला त्याच्याही पेक्षा उत्कृष्ट काळ म्हणजे आपण ते म्हणून जातो न लगेच आहे उत्कृष्ट आणि सेवामय आणि आपला प्रपंच नेटका फाटून दिसून दिला नाही नेटका केलेला आहे म्हणून या दोन्हीही उच्च घोषित अशा वधूवरांना आगाऊ शुभेच्छा देत असताना नामदार सौख्य भरे आणि आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये समाजसेवा आलेल्या आली स्थिती पाहून यांना पाणी आणि गला पेलावर चहा असा आदर तिथे करा ही तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्रीराम स्वागत आहे यानंतर अंगठी प्रधान आदरणीय शारदाताई बाळकृष्ण गायकर
या साक्षीगंधाच्या कार्यक्रमाच्या निमित्त करते. आज या ठिकाणी अथर्व आणि वैष्णवी यांचा साखरपुड्याच्या निमित्ताने आज आपण उपस्थित आहे. आज अथर्व याच्याबद्दल सांगायचं म्हणजे दत्तात्रय ऐनावळे यांचे चिरंजीव, 3 मुले आणि 1 सुपुत्र. आज आज या ठिकाणी सांगायचं एकच की आज दत्तात्रय ऐनावळे यांनी आपल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण देऊन, 3 मुलींना उच्च शिक्षण देऊन 3 मुली चांगल्या त्यांच्या घरी चांगल्या व्यवस्थित आहेत. आणि अथर्वचं सांगायचं म्हणजे अथर्वही उच्च शिक्षित आहे. त्याचप्रमाणे त्याची होणारी नवविवाहित वधू तीही उच्च शिक्षित आहे. आज या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्वजण उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. या दोन्ही वधूवरांना पुढील वाटचालीस मी माझ्या गायकर परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे माझ्या ब्राह्मणवाडा गावाच्या वतीने, त्याचप्रमाणे देवराम शेठ लांडे, प्रवीण डुमरे आणि बाळासाहेब फलके, निवृत्ती गायकर, बाळकृष्ण गायकर यांच्या वतीने मी या दोन्ही वधूवरांना खूप खूप शुभेच्छा देते. राहू केलं मी माझ्या वधूला घेऊन यायचे, जे सर्व काही वैष्णवी तिला ताबडतोब घेऊन यायचे, पाटावरती उभं करायचं, तिचा सन्मान करायचा. धुमाळ अहिनवे परिवारातील साखरपुड्याचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.